तर आजचं सेशन आपण स्टार्ट करूयात पा. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण काय करतोय, फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट ही बॅच आपण स्टार्ट करतोय. आता बॅच स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला पा फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणजे काय, फुल स्टॅक डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला कोणकोणत्या लँग्वेजेस कव्हर करायचे, जर समजा आपल्याला जावा डेव्हलपर व्हायचे असतील त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज या ठिकाणी शिकण्याची आवश्यकता आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पा. तर मी तुम्हाला पा फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे काय ते तुम्हाला इथे मी शॉर्ट मध्ये डिस्कस करून सांगतो पा. तर सगळ्यात पहिल्यांदा पा, जर समजा तुम्हाला फुल स्टॅक डेव्हलपर व्हायचं असेल तर फुल स्टॅक डेव्हलपर मध्ये वर्किंग कशा प्रकारे चालतं पा. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट मध्ये काम करता त्या प्रोजेक्ट मध्ये पा फुल स्टॅक डेव्हलपर हा कशा प्रकारे वर्किंग करतोय ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी पा तुम्हाला या ठिकाणी मी एक डायग्राम दाखवतो. त्या डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल की नेमकी त्या फुल स्टॅक डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला फ्रंट एंड काय आहे, बॅक एंड काय आहे, डेटाबेस काय आहे, सर्व्हर काय आहे. ठीक आहे. तर इथे पहा ही एक डायग्राम आहे. आता प्रत्येक जण तुम्ही पहा, तुम्ही पीसी म्हणा, तुम्ही लॅपटॉप म्हणा, तुम्ही तुमचा स्वतःचा डेस्कटॉप म्हणा, तुम्ही काय करताय यूज करताय. आता प्रत्येक जण मोबाईल यूज करतोय पहा. तर आता मोबाईलवर तुम्ही काय करता, काहीतरी सर्च करता. समजा तुम्ही युट्यूबला गेले पहा. कुठे गेले तुम्ही, युट्यूबला गेले. युट्यूबला गेल्यानंतर तुम्ही काय करता, ठिकाणी सर्च करता. समजा तुम्ही सर्च करता जावा ट्युटोरियल्स, तुम्ही काय सर्च करता जावा ट्युटोरियल्स, किंवा तुम्ही फक्त टाकता जावा. काय टाकता तुम्ही, जावा टाकता. तर ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी युट्यूबला सर्च करता जावा, तर सर्च केल्याबरोबर तुम्हाला काय दिसतात, जावा रिलेटेड जेवढे काय तुमच्या या ठिकाणी व्हिडिओज असतील ते व्हिडिओज तुम्हाला काय होतात, दिसतात पा. तर जे काय तुम्ही या ठिकाणी सर्च करतात त्या रिलेटेड तुम्हाला डेटा काय होतो, शो होतो. पण आता तो डेटा आपल्याला कशा प्रकारे भेटतो. आता समजा तुम्ही जावा सर्च करताय, समजा तुम्हाला जावा सर्च केल्यानंतर सी चे व्हिडिओ किंवा पीएचपी चे व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहेत का, नाही. तुम्ही जो डेटा सर्च करता त्या रिलेटेडच डेटा तुम्हाला काय होतो, सर्च होतो. तर आपल्याला फक्त काय दिसतंय, आपण सर्च करतो आणि आपल्याला काहीतरी आउटपुट भेटतो. तर आपल्याला फक्त तेवढं दिसतं, पण पाठीमागे काहीतरी वर्किंग चालू असतं पा. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी सर्च करता तर पाठीमागे बॅकएंडला काहीतरी या ठिकाणी काय चालू असतं, काहीतरी वर्किंग सुरू असतं. तर ते वर्किंग आपल्या ठिकाणी समजून घ्यायचंय. तर पा ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी सर्च करता, तुम्ही काय करता, एक इंटरनेटवर तुम्ही काय करता, सर्च करता. समजा मी या ठिकाणी सर्च केलं पा www.youtube.com असं या ठिकाणी मी सर्च केलंय. आता मी या ठिकाणी युट्यूबच्या पेजवर आहे आणि युट्यूबच्या पेजवर जाऊन या ठिकाणी मी सर्च करतो पा जावा ट्युटोरियल्स. मी या ठिकाणी असं फक्त सर्च करतो जावा ट्युटोरियल्स. आता पाठीमागे वर्किंग कसं चालतं, ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी सर्च करता, सर्च केल्यानंतर पा युट्यूबचं काय असतं, या ठिकाणी सर्व्हर असतं पा. प्रत्येक वेबसाईटचं काय असतं, सर्व्हर असतं. तसं आपण म्हणतो पा की एखाद्या वेळेस सर्व्हर हॅक झालंय, सर्व्हर लोडिंगला आहे, सर्व्हर काम करत नाहीये, रिस्पॉन्ड देत नाहीये, आपण या ठिकाणी म्हणतो. सेम त्याच प्रकारे ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी काय करता, सर्च करता. सर्च केल्यानंतर आपण काय करतो, आपली जी काय रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट आपण कोणाला पाठवत असतो, सर्व्हरला पाठवतो. रिक्वेस्ट कोणाला पाठवतो आपण, सर्व्हर. तर प्रत्येक वेबसाईटचे काय असतात, सर्व्हर्स असतात. आणि तुम्ही ऐकलेलं असेल पा सर्व्हर रूम्स वगैरे तुम्ही पाहिलं असेल, खूप मोठे. जितका तुमचा डेटा स्टोअर करण्यासाठी लागतो तितके मोठे काय असतात, तुमचे सर्व्हर असतात. आणि सर्व्हर या ठिकाणी काय करतो, ज्यावेळेस आपण या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवतो, रिक्वेस्ट पाठवल्यानंतर सर्व्हर काय करतो, त्याच्या डेटाबेस मध्ये जाऊन चेक करतो की आपण काय सर्च केलेलं आहे, जावा. जावा रिलेटेड जेवढी काय माझी इन्फॉर्मेशन आहे, जावा रिलेटेड जेवढे काय माझे या ठिकाणी व्हिडिओज आहे, जेवढे काय माझ्या या ठिकाणी ट्युटोरियल्स आहेत, ते सर्व ट्युटोरियल्स तुम्हाला या ठिकाणी काय करतो, जो काय तुमचा सर्व्हर आहे तो सर्व्हर तुम्हाला इंटरनेटच्या थ्रू तुम्हाला कुठे डिस्प्ले करतो, तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर किंवा तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर तुम्हाला काय करत असतो, तो डिस्प्ले करत असतो. म्हणजे थोडक्यात काय की आपण या ठिकाणी काय करत असतो, रिक्वेस्ट पाठवतो. आणि रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ती रिक्वेस्ट आपल्या सर्व्हर मध्ये जाऊन डेटाबेस मध्ये डेटा आपला काय होतो, सॉर्ट होतो. आणि सॉर्ट करून सर्व्हर आपल्याला परत काय करतो, या ठिकाणी रिस्पॉन्स देतो. अशा प्रकारे पाठीमागे काय चालू असतं, वर्किंग सुरू असतं. फक्त ते वर्किंग आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे आपण रिक्वेस्ट पाठवतो आणि रिक्वेस्ट पाठवल्यानंतर आपल्याला काय भेटत असतो, रिस्पॉन्स भेटत असतो. आता यामध्ये पा
जे समजा तुम्ही या ठिकाणी युट्यूबला सर्च केलं, समजा तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपला, तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला युट्यूबचं पेज दिसतं, तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज दिसतात, इमेजेस दिसतात, तुम्हाला लोगोज दिसतायत. तर जे काय समजा या ठिकाणी तुम्हाला दिसतं पहा, जे काय आपल्या ठिकाणी डोळ्याला दिसतंय, तर त्याला म्हणायचंय आपल्याला UI. काय म्हणायचंय? UI. म्हणजे थोडक्यात पहा, ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी सर्च करता, सर्च केल्यानंतर तुम्हाला जे काय डिस्प्ले होतं, समजा कोणती वेबसाईट घ्या, तुम्ही अमेझॉन घ्या, फ्लिपकार्ट घ्या, स्विगी घ्या, झोमॅटो घ्या, कोणतीही वेबसाईट घ्या, जे काय समजा आपल्याला डोळ्याने पार्ट दिसतोय त्याला म्हणायचं आपल्याला UI. काय म्हणायचंय? UI. आणि UI चा फुल फॉर्म होतो युजर इंटरफेस. म्हणजे वेबसाईटने जे काय आपल्याला या ठिकाणी इंटरफेस प्रोव्हाइड केलेला आहे युजरला समजण्यासाठी, त्याला आपल्याला म्हणायचंय UI. म्हणजे जो काय आपला डिझायनिंगचा पार्ट आहे, डिझायनिंग, हा वेबसाईट मध्ये जी काही डिझायनिंगचा पार्ट आहे, त्या डिझायनिंगच्या पार्टला आपण काय म्हणतोय? UI. तर UI आपल्या डोळ्याने दिसतं. त्यानंतर पहा, वेब सर्व्हर म्हणजे थोडक्यात तुमचं बॅकएंड, यालाच आपण काय म्हणतो? बॅकएंड म्हणतो. पहा आता पहा, बॅकएंड आपल्याला डोळ्याने दिसत नाहीये, पाठीमागे वर्किंग काय चालू आहे ते आपल्याला दिसत नाहीये, आपल्याला फक्त काय दिसतं? UI. आणि UI लाच आपण या ठिकाणी म्हणतो पहा फ्रंट एंड. UI लाच काय म्हणतो आपण? फ्रंट एंड म्हणतो. पहा फ्रंट एंड. ओके. हा, त्यानंतर पहा तिसऱ्या ठिकाणी असतो तुमचा डेटाबेस. तिसरं काय असतं तुमच्या ठिकाणी? डेटाबेस. म्हणजे तुमचे 3 लेयर पहा, फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस. तर आता फ्रंट एंड म्हणजे जर समजा तुम्हाला तुमची वेबसाईट डिझाईन करायची, तुम्हाला काय करायचे? तुमचे टेम्पलेट्स, वेबसाईट वगैरे अट्रॅक्टिव्ह वेबसाईट तुम्हाला डिझाईन करायची आहे, स्टॅटिक वेबसाईट जर तुम्हाला डिझाईन करायची असेल, तर तुम्ही सुद्धा काय करू शकता? तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट तुम्ही डिझाईन करू शकता. पहा ठीक आहे. तर आता तुम्हाला जर तुमची स्वतःची वेबसाईट डिझाईन करायची असेल, तर त्यासाठी पहा तुम्हाला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीची या ठिकाणी गरज असते. तर कोणकोणत्या लँग्वेजेस तुम्हाला शिकायचे आहेत? पहा, सगळ्यात अगोदर तुम्हाला शिकावं लागेल HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट. त्यानंतर पहा jQuery, इथे मी राईट करतो, jQuery, JSON, Ajax. हे काय झालं? तुमच्या UI टेक्नॉलॉजीज, याला म्हणतो आपण UI टेक्नॉलॉजीज. पण जर समजा तुम्हाला फ्रंट एंड डेव्हलपर व्हायचं असेल, तर तुमच्याकडे या ठिकाणी फ्रेमवर्क या ठिकाणी गरजेचं आहे. पहा ठीक आहे. तर इथे पहा, React.js असेल, Angular असेल, Vue असेल, असे वेगवेगळे तुम्ही फ्रेमवर्क काय करू शकता? या ठिकाणी शिकू शकता. आता काही जण या ठिकाणी नवीन असतील तर त्यांना जे काय मी या ठिकाणी सांगतोय नवीन वाटेल. पहा पण जसजसं आपण या ठिकाणी पुढे जाऊ तसं तुम्हाला तो कन्सेप्ट काय होईल? सोपा जाईल. तर फक्त आता लक्षात घ्या की जर समजा तुम्हाला फ्रंट एंड डेव्हलपर व्हायचं असेल, त्यासाठी तुम्हाला पहा एवढ्या गोष्टी, एवढ्या टेक्नॉलॉजीज तुम्हाला ठिकाणी शिकण्याची आवश्यकता आहे. HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, jQuery, JSON, Ajax आणि एखादं फ्रेमवर्क. जर समजा तुम्हाला या टेक्नॉलॉजी जर आल्या, तर तुम्ही एक कोण होता? फ्रंट एंड डेव्हलपर. तर त्या जो काय आपल्या या ठिकाणी पर्सन असतो, त्या पर्सनला आपल्याला काय म्हणता येतं? फ्रंट एंड डेव्हलपर. ठीक आहे. तर तुमच्याकडे ह्या जर टेक्नॉलॉजी असतील, तुम्ही कोण होता? एक फ्रंट एंड डेव्हलपर होता. त्यानंतर पहा बॅक एंड. आता बॅक एंड ही तुमची चॉईस आहे की तुम्हाला या ठिकाणी कोणता डेव्हलपर व्हायचा आहे. जसं आपण पहा आज जी काय बॅच स्टार्ट केली, ती बॅच आपण फुल स्टॅक जावा म्हणून या ठिकाणी बॅच स्टार्ट केली आहे. तर बॅकएंड ही तुमची चॉईस आहे की तुम्हाला या ठिकाणी बॅकएंडला काय यूज करायचंय. तर पहा बॅकएंडला तुम्ही या ठिकाणी जावा यूज करू शकता, तुम्ही पायथॉन यूज करू शकता, PHP यूज करू शकता, तुम्ही या ठिकाणी Node.js यूज करू शकता, तुम्ही .NET यूज करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या बॅकएंडला काय करू शकता? टेक्नॉलॉजीज तुम्ही कव्हर करू शकता. पण लक्षात घ्या, कंपनीला जी काही नीड असते, कंपनीला गरज कशाची असते? फ्रेमवर्कची असते. कारण जे काही मोस्ट कंपनीज असतात, त्या मोस्ट कंपनी कशावर काम करतात? फ्रेमवर्कवर काम करतात. तर तुम्हाला या ठिकाणी नुसती लँग्वेज कव्हर करून किंवा कोर आणि ऍडव्हान्स पार्ट करून तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावर डिपेंड राहता येत नाही. तर पुढे जाऊन तुम्हाला त्याचं काय करावं लागतं? फ्रेमवर्क शिकावं लागतं. जसं या ठिकाणी आपण जर जावा म्हणलं तर जावाच्या या ठिकाणी पहा हायबरनेट, स्प्रिंग बूट, त्यानंतर पायथॉनचं म्हणलं तर डिजंगो, फ्लास्क, PHP म्हणलं तर कोडिंगनेटर, लारावेल, नोड म्हणलं तर एक्सप्रेस.js, अजूनही त्याचे भरपूर फ्रेमवर्क्स या ठिकाणी आहेत. पहा म्हणजे तुम्हाला काय, तुम्ही जर या ठिकाणी बॅकएंडला कोणतीही लँग्वेज करा, त्या लँग्वेजचं तुम्ही काय करा? एक का होईना तुम्ही फ्रेमवर्क करा. जर समजा तुम्ही बॅकएंडला जावा शिकले, तर तुम्ही कोण होता? जावा डेव्हलपर होता. जर समजा तुम्ही बॅकएंडला पायथॉन शिकले, तर तुम्ही पायथॉन डेव्हलपर होतायत. जर समजा तुम्ही बॅकएंडला PHP शिकताय, तर तुम्ही कोण होतायत?
PHP डेव्हलपर होत आहेत. जर समजा तुम्ही बॅकएंडला नोड शिकताय तर तुम्ही कोण होतायत? नोड JS डेव्हलपर होतायत. आता हा झाला समजा तुमचा बॅकएंडचा विषय. त्यानंतर पहा डेटाबेस. आता डेटाबेस मध्ये पहा, तुम्ही डेटाबेस आता कॉलेजमध्ये शिकत असताल पहा. डेटाबेस कोणकोणते डेटाबेस? डेटाबेस मध्ये कोणकोणते शिकू शकता तुम्ही? SQL असेल, MySQL असेल, PLSQL असेल, त्यानंतर MongoDB असेल, अजूनही असे भरपूर Oracle असेल, बरोबर आहे. हा अजूनही असे वेगवेगळे तुम्ही डेटाबेस शिकू शकता पहा. तर लक्षात घ्या, बॅकएंड असू, आता बॅकएंडला तुम्हाला पहा सर्व लँग्वेजेस या ठिकाणी शिकण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जो डेव्हलपर व्हायचे, ज्या लँग्वेज मध्ये तुम्हाला करिअर करायचंय, तुम्ही ती लँग्वेज काय करा, बॅकएंड शिका. सगळ्या लँग्वेजेस या ठिकाणी कव्हर करण्याची शिकण्याची आवश्यकता नाहीये. सेम तसंच डेटाबेस. आता डेटाबेस तुम्हाला सर्व राईट शिकण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही यापैकी कोणताही डेटाबेस या ठिकाणी तुम्ही शिकून कव्हर करू शकता. तर लक्षात घ्या, ज्या वेळेस समजा तुम्हाला या ठिकाणी बॅकएंड येतं त्यावेळेस तुम्ही कोण होता? बॅकएंड डेव्हलपर होता. कोण होता? बॅकएंड डेव्हलपर. आणि ज्या वेळेस समजा तुम्हाला या ठिकाणी डेटाबेस येतो त्यावेळेस तुम्ही कोण होता? डेटाबेस डेव्हलपर. तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल पहा, फ्रंट एंड शिकण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या लँग्वेजेसची गरज आहे, बॅकएंड साठी आपल्याला कोणकोणत्या लँग्वेजेस शिकण्याची गरज आहे, डेटाबेस साठी आपल्याला कोणकोणत्या लँग्वेजेस शिकण्याची गरज आहे पहा. जर समजा तुम्हाला फ्रंट एंड आलं तर तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपर होता, बॅकएंड आलं तुम्ही या ठिकाणी बॅकएंड डेव्हलपर होता, डेटाबेस आला तर तुम्ही या ठिकाणी डेटाबेस डेव्हलपर होता. आणि ज्या वेळेस तुम्हाला फ्रंट एंड, बॅकएंड आणि डेटाबेस अशा तिन्ही गोष्टी येतात त्यावेळेस तुम्ही कोण होता? एक फुल स्टॅक डेव्हलपर होता. कोण होता तुम्ही? एक फुल स्टॅक डेव्हलपर होता. आता फुल स्टॅक डेव्हलपर, ठीक आहे, तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता याच्यामध्ये सुद्धा पहा, सर्व्हर मध्ये सुद्धा खूप टाईप आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन वेगवेगळे टूल्स सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ते तुम्हाला वन बाय वन एक एक तुमच्या लक्षात येऊन जाईल. पण तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल की ज्या वेळेस आपण काय करतो, एखादं सर्च करतो पहा. समजा एक एक्झाम्पल, समजा तुम्ही काय करतायत, फ्लिपकार्ट म्हणा किंवा अमेझॉन म्हणा, तुम्ही एखादा प्रोडक्ट काय करताय, ऑर्डर करताय. समजा तुम्हाला काय करायचं आहे, एखादा कीबोर्ड तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं. तुम्ही काय करता, वरती जाऊन तुम्ही कीबोर्ड सर्च करता. तर कीबोर्ड सर्च केल्यानंतर जेवढे काही तुम्हाला कीबोर्डचे प्रोडक्ट्स आहेत ते कीबोर्डचे प्रोडक्ट्स तुम्हाला त्या ठिकाणी काय होतात, शो होतात. आणि ते समजा तुम्ही एखादा प्रोडक्ट काय करता, क्लिक करता, ऍड टू कार्ड करता, क्लिक केल्यानंतर ऑर्डर करता. आणि ऑर्डर करण्याच्या वेळेस तुम्ही काय करता, तिथे तुमचं नेम, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी, तुमचा ऍड्रेस, अजूनही भरपूर काय या ठिकाणी तुम्ही इन्फॉर्मेशन काय करत असता, तुम्ही टाकत असता. आता लक्षात घ्या, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वाल्यांना कसं समजतं की आपल्याला नेमकी ऑर्डर कोणत्या ठिकाणाहून आली आहे, त्या ऑर्डरचं नेम, त्या ऑर्डर वाल्यांचं नेम काय, ऍड्रेस काय, मोबाईल नंबर काय, कसं समजतं? ज्या वेळेस आपण या ठिकाणी तो फॉर्म फिलअप करतो पहा. आता जे काय तुम्हाला डोळ्याने दिसतंय, तुम्हाला ते म्हणलोय, त्याला काय म्हणायचं आपल्याला? फ्रंट एंड. ज्या वेळेस आपण तो फॉर्म फिलअप करत असताना जो काय आपण डेटा फिल करतो, तो डेटा आपला काय होतो, सर्व्हरच्या थ्रू कुठे सेव्ह होत असतो? डेटाबेस मध्ये सेव्ह होतो. आणि प्रत्येक वेबसाईटचं काय असतं, या ठिकाणी एक ऍडमिन साईट असतं. आणि ऍडमिन जो काय असतो, ऍडमिन, त्याला जी काय आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन फिल केलेली ती इन्फॉर्मेशन आपली डेटाबेस मध्ये काय होत असते, स्टोअर होत असते. आणि त्यांना बसल्या बसल्या काय दिसतं, आपली जी काय ऑर्डर असेल त्या ऑर्डरची पूर्ण इन्फॉर्मेशन, त्या पर्सनची पूर्ण इन्फॉर्मेशन त्याला शो होत असते. तर अशा प्रकारे तुमचं काय होत असतं, त्या ठिकाणी बॅकएंडला वर्किंग चालत असतं. तर फक्त आपल्या ठिकाणी काय दिसत असतं, फ्रंट एंड. तर इथे पहा, तुम्हाला मी पुढची या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. तर आताच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे फ्रंट एंड डेव्हलपमेंट. तर फ्रंट एंड वेब डेव्हलपमेंट इज द डेव्हलपमेंट ऑफ ग्राफिकली युजर इंटरफेस ऑफ अ वेबसाईट यूज HTML, CSS अँड जावास्क्रिप्ट. तर तुम्ही काय करू शकता, HTML, CSS आणि जावास्क्रिप्टचा यूज करून तुम्ही स्वतःचा एक काय करू शकता, वेबसाईट तयार करू शकता. म्हणजे थोडक्यात काय, UI इंटरफेस. तर इथे तुम्हाला दिसेल पहा काय, युजर्स कॅन व्ह्यू अँड इंटरॅक्ट विथ दॅट वेबसाईट. तर तुम्हाला युजरला जे काय दिसतंय, तुमची वेबसाईट जे काय इंटरॅक्ट करायचंय, त्यासाठी आपल्या ठिकाणी कशाची गरज असते, UI ची. तर फ्रंट एंड डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला माहिती असेल, जे काही तुम्हाला डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड डिझायनिंगचा पार्ट. त्यासाठी मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे काय काय शिकण्याची गरज आहे, HTML, CSS, बुटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, jQuery, JSON, अजॅक्स आणि तुम्हाला याच्यापैकी कोणतं तरी एक फ्रेमवर्क. तर हे सर्व आपण या ठिकाणी कव्हर करणार आहेत पहा फ्रंट एंड डेव्हलपमेंट मध्ये. ओके, त्यानंतर पुढची स्लाइड पहा. त्यानंतर तुमचं बॅक एंड डेव्हलपमेंट.
तर बॅकएंड डेव्हलपमेंट म्हणजे काय, की तुम्हाला वेबसाईट काय असतात, दोन प्रकारच्या साईट असतात, एक स्टॅटिक वेबसाईट आणि दुसरी असते तुमची डायनॅमिक वेबसाईट, म्हणजे एक क्लायंट साईट आणि एक सर्व्हर साईट. समजा तुम्ही या ठिकाणी फ्रंट एंड मध्ये एक वेबसाईट डिझाईन केली, त्याला आपण काय म्हणतो स्टॅटिक क्लायंट साईट वेबसाईट. आणि ज्यावेळेस तुम्ही बॅकएंडला घेऊन जाता, म्हणजे तुम्ही पाहता अमेझॉन, फ्लिपकार्ट, ते आपण काय करू शकतो, ऑनलाईन सर्च करू शकतो, तिथे आपण आपले ऑर्डर सर्च करू शकतो, ऑर्डर टाकू शकतो. म्हणजे त्या ज्या काय वेबसाईट, त्या वेबसाईट काय म्हणतो आपण सर्व्हर साईट गेलेले आहेत. त्या कशा आहेत, डायनॅमिक आहेत, त्या आपण कुठूनही काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. तर बॅकएंड डेव्हलपमेंट मीन्स वर्किंग ऑन सर्व्हर साइड सॉफ्टवेअर विच फोकसेस ऑन एव्हरीथिंग यू कॅनॉट सी ऑन अ वेबसाईट. तर तुम्ही या ठिकाणी वेबसाईट मध्ये काय चाललंय तुम्ही या ठिकाणी ते पाहू शकत नाही, कारण तुम्ही काय करताय, सर्व्हर साइडला ठिकाणी काय करत असतो, तो वर्किंग करत असतो. आपल्याला फक्त फ्रंट एंड दिसतो, बॅकएंडचा कोड दिसत नाही. त्यानंतर बॅकएंड डेव्हलपर्स इन्श्युअर वेबसाईट परफॉर्मिंग करेक्टली फोकसिंग ऑन डेटाबेसेस, म्हणजे डेटाबेस सोबत तो काम करतोय, त्याला बॅकएंडचं लॉजिक या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर एपीआय सोबत सुद्धा तो काय करत असतो, काम करत असतो. म्हणजे काय, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुमचा डेटा स्टोअर करून ठेवायचा क्लाउडला. आता पुढे जाऊन आपण क्लाउड सुद्धा शिकणार आहेत ठीक आहे. तर एपीआय मध्ये डेटा कशा प्रकारे तुमचा फिल करायचा आहे, एपीआय कशा प्रकारे कॉल करायचा आहे, ते सुद्धा या ठिकाणी कोण करत असतं, बॅकएंड डेव्हलपमेंट. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बॅकएंडला तुम्ही कोणतीही लँग्वेज करू शकता, पण तुम्हाला ठिकाणी एक फ्रेमवर्क गरजेचं आहे. तर आपण जी काय बॅच स्टार्ट केली आहे, ती बॅच आपण कोणती स्टार्ट केली आहे, जावा डेव्हलपमेंट म्हणून स्टार्ट केली आहे. तर बॅकएंडला आपण काय शिकणार आहोत, जावा शिकणार आहेत, आणि जावाचा आपण फ्रेमवर्क सुद्धा या ठिकाणी शिकणार आहोत. आणि त्यानंतर तिसरा फेज म्हणजे कोणता लेअर, डेटाबेस. आता डेटाबेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे, डेटाबेस डेव्हलपर्स क्रिएट अ मेंटेन डेटाबेस स्ट्रक्चर मेक शुअर द डेटा स्टोर्ड इफिशियंटली. तुम्ही डेटा काय करत असता, तुमचा स्टोअर करत असता. तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या क्युरीज वगैरे ठिकाणी शिकावं लागतात. तुम्ही ठिकाणी माय एसक्यूएल, एसक्यूएल, नो एसक्यूएल, मोंगोडीबी, पीएल एसक्यूएल अशा वेगवेगळ्या डेटाबेस तुम्ही काय करू शकता, शिकू शकता. तुम्हाला ज्या डेटाबेस सोपा जातोय तो डेटाबेस तुम्ही कव्हर करू शकता. तर फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा आपल्या ठिकाणी डेटाबेस कव्हर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला फ्रंट एंड येत असेल, तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपर होता. ज्यावेळेस तुम्हाला बॅक एंड येत असेल, बॅक एंड डेव्हलपर. डेटाबेस येत असेल, त्यावेळेस तुम्ही होता डेटाबेस. आणि ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तिन्ही गोष्टी येतात, त्यावेळेस तुम्ही कोण होणार आहेत, फुल स्टॅक डेव्हलपर. आणि जर आपण बॅक एंडला जावा शिकत असतो, तर आपण कोण होणार आहेत, फुल स्टॅक जावा डेव्हलपर होणार आहेत. कोण, फुल स्टॅक जावा डेव्हलपर. तुमचे फुल स्टॅक डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेजेस कव्हर करायचे, त्यामध्ये कोणकोणते लेयर्स असतात, ते तुम्हाला इथे समजलेले असतील. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता आपण काय करतोय, फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट ही बॅच आजपासून काय करतोय, आपण स्टार्ट करतोय. तर लक्षात घ्या, फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला कोणकोणते कंटेंट्स, कोणकोणत्या सिलेबस या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचा आहे, तर ते आपण इथे डिस्कस करूया. तर आपण जी काय बॅच स्टार्ट केली फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट, ती आपण या ठिकाणी 3 मॉड्यूल्स मध्ये घेणार आहेत. 3 पार्ट आपण केलेत. तर पहिल्या मॉड्यूल मध्ये आपण काय करणार आहेत, बॅकएंड घेणार आहेत. पहिल्या मॉड्यूल 1 मध्ये काय घेणार आपण, बॅकएंड. मॉड्यूल 2 मध्ये आपण काय घेणार आहेत, फ्रंट एंड घेणार आहेत. आणि मॉड्यूल 3 मध्ये काय घेणार आहेत, आपण फ्रेमवर्क घेणार आहेत. तर 1 बाय 1 तुम्ही काय करू शकता, मॉड्यूल तुम्ही हे करू शकता. म्हणजे आपण त्या प्रकारे शिकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार या ठिकाणी, मॉडेल 1 म्हणजे आपण बॅकएंड शिकणार आहोत. म्हणजे उद्यापासून आपण काय करणार आहोत, आपल्या बॅकएंड डेव्हलपमेंट म्हणजे बॅकएंड टेक्नॉलॉजीला आपण स्टार्ट करणार आहेत. तर बॅकएंड मध्ये आपल्याला कोणकोणतं शिकायचे तर बॅकएंडला आपण शिकणार आहेत, सुरुवात करण्या ठिकाणी आपण कोर जावा सुरुवात करणार, आपण कोर जावा. आता उद्या आपण कोर जावा स्टार्ट केल्यानंतर कोर जावाचा जो काही सिलेबस आहे, त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या या ठिकाणी कंटेंट शिकायचे ते तुम्हाला मी सिलेबस उद्या सांगतो. तर फक्त आता एवढं लक्षात घ्या की बॅकएंड डेव्हलपमेंट मध्ये आपण स्टार्टिंग करणार आहे कोर जावा झाल्यानंतर आपण या ठिकाणी शिकणार आहोत ऍडव्हान्स जावा. तर ऍडव्हान्स जावा मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय, त्यामध्ये तुम्ही जेडीबीसी शिकणार आहेत, सर्व्हलेट शिकणार आहेत, जेएसपी शिकणार आहेत, डेटाबेस कनेक्शन्स, असे वेगवेगळे या ठिकाणी तुम्ही काय करणार आहेत, त्यामध्ये कन्सेप्ट तुम्ही शिकणार आहेत. आणि त्यानंतर ऍडव्हान्स जावा झाल्यानंतर आपण शिकणार त्या ठिकाणी डेटाबेस. आता डेटाबेस या ठिकाणी एसक्यूएल म्हणा किंवा ओरॅकल म्हणा, किंवा आपण या ठिकाणी माय एसक्यूएल किंवा माय एसक्यूएल असा डेटाबेस या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे. तर मॉड्यूल 1 मध्ये म्हणजे सुरुवातीला आपण काय करणार आहे,
स्टार्टिंग करणार आहेत आपण मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 1 मध्ये आपण काय घेणार आहेत कोर जावा, ऍडव्हान्स जावा आणि डेटाबेस अशा 3 गोष्टी या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर पहा मॉड्यूल 2. मॉड्यूल 2 म्हणजे काय की त्यामध्ये आपण फ्रंट एंड घेणार आहेत पहा. कारण जे काही समजा तुम्ही तुमची वेबसाईट आहे तुमच्या वेबसाईट मधला डेटा तुमचा फ्रंट एंड मधला डेटा तुम्हाला काय करायचा आहे डेटाबेस मध्ये घेऊन जायचा आहे. ओके, तुम्हाला तुमचा फॉर्म मधला डेटा तुम्हाला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म सुद्धा डिझाइन करता आला पाहिजे. तर फ्रंट एंड डेव्हलपमेंट मध्ये आपण काय काय घेणार आहेत पहा HTML, CSS, Bootstrap, JavaScript, jQuery, JSON, Ajax त्यानंतर Angular दोन्हीपैकी एक फ्रेमवर्क आपण या ठिकाणी घेणार आहोत. ही झालं तुमचं मॉड्यूल 2. आणि तिसरा मॉड्यूल मध्ये काय करणार आपण फ्रेमवर्क घेणार आहेत पहा जावाचं फ्रेमवर्क. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कंपनीला या ठिकाणी आवश्यक असते फ्रेमवर्क. ठीक आहे, तर फ्रंट एंड मध्ये तर आपण फ्रंट एंडचं फ्रेमवर्क शिकणारच आहोत पण बॅक एंड मध्ये आपण जावा शिकतोय तर जावाचं फ्रेमवर्क आपण शिकणार आहे स्प्रिंग बूट, त्यानंतर पुढे जाऊन आपण हायबरनेट, त्यानंतर मायक्रो सर्व्हिसेस, त्यानंतर जावाचा आपण प्रोजेक्ट सुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत. तर जे 1 ते 2 प्रोजेक्ट आपण जावाचे या ठिकाणी करणार आहोत. कारण जोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी कोर जावा आणि ऍडव्हान्स जावा किंवा डेटाबेस तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला फ्रेमवर्क वर काम करता येत नाही. म्हणून तो जो काय मॉड्यूल आहे तो मॉड्यूल मी काय केलेला आहे सगळ्यात शेवटी घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचंय मॉड्यूल 1 आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. त्यानंतर मॉड्यूल 2 या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे. तर आता मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 तुम्ही काय करू शकता सायमल्टेनियसली सुद्धा तुम्ही शिकू शकता. जर समजा तुम्हाला जावा लँग्वेज लवकर या ठिकाणी शिकायचं असेल, लवकर तुम्हाला जावा डेव्हलपर व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 हे दोन्ही तुम्ही एकाच सोबत शिकू शकता. काही अडचण नाहीये. म्हणजे आपण थोडा वेळ बॅकएंड घेणार आहोत म्हणजे 1-1.5 तास आपण बॅकएंड शिकणार, त्यानंतर 1-1.5 तास आपण फ्रंट एंड शिकणार. तर पुढे जाऊन मी तुम्हाला त्याचं ड्युरेशन वगैरे एक्सप्लेन करतोय. तर मॉड्यूल 1 किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी 1 बाय 1 एक केलं तरीही चालेल. म्हणजे तुम्ही अगोदर मॉड्यूल 1 करा त्यानंतर मॉड्यूल 2 केलं तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर आपण मॉड्यूल 3 म्हणजे जोपर्यंत मॉड्यूल 2 आणि मॉड्यूल 1 आपलं कम्प्लीट होत नाही आपलं मॉड्यूल 3 कडे जाता येत नाही. तर हे पहा ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपल्याला त्या कोर्स मध्ये कोणकोणते कंटेंट्स आपल्याला शिकायचे आहेत फ्रंट एंड बॅक एंड आणि फ्रेमवर्क. त्यानंतर पहा कोर्सचे तुम्हाला मी थोडंफार हायलाइट सांगतो पहा. तर आजपासून आपण आपल्या कोर्सला काय केलेलं आहे स्टार्ट केले. आता या कोर्स मध्ये पहा तुम्हाला कोर्सचे हायलाइट्स तर जी काय आपली बॅच चालेल ती बॅच काय असेल तुमची ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही प्रकारे असेल पहा. तुम्ही बॅच ऑनलाईन पण करू शकता आणि ऑफलाईन पण करू शकता. ठीक आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी ऑफलाईन करा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन केली तरीही चालेल. त्यानंतर पहा जी काय बॅच असेल टोटली 100% आपण प्रॅक्टिकली घेणार आहेत पहा. आपण ब्लॅकबोर्ड वगैरे युज करणार नाहीये. कारण शक्यतो ज्यावेळेस तुम्ही ब्लॅकबोर्ड वर युज करता आणि तोच प्रोग्राम जर तुम्ही लॅपटॉप मध्ये करायला गेला तर 99% त्यामध्ये काय येतो तुम्हाला काहीतरी एरर येतो, कुठेतरी स्पेलिंग राहिलेली मिस्टेक असते, कुठेतरी कॉमा असतो, कुठेतरी सेमीकोलन मिस्टेक असतं, स्पेलिंग या ठिकाणी चुकतात. तर इथे जी काय आपली ट्रेनिंग चालेल ती टोटली आपली या ठिकाणी लाईव्ह चालणार आहे पहा. लाईव्ह कोडिंग आणि लाईव्ह क्लास. आपला क्लास कसा असणार आहे लाईव्ह असणार आहे. म्हणजे माझा या ठिकाणी माझा कॉमा जरी राहिला तरी तुम्हाला दिसणार आहे, माझी स्पेलिंग जरी चुकली तरी तुम्हाला ठिकाणी माझी स्पेलिंग दिसणार आहे. म्हणजे याच्यामध्ये असं फसवण्यासारखं काही नाही. टोटली लाईव्ह या ठिकाणी आपण बॅच घेणार आहोत. त्यानंतर पहा जे काही आपण या ठिकाणी बॅच घेतोय ती बॅच या ठिकाणी टोटल रेकॉर्डेड आहे पहा. म्हणजे आपलं लेक्चर मी जे काही तुम्हाला आता बोलतोय ना ते सर्व आपल्या ठिकाणी रेकॉर्ड होतंय पहा. पूर्ण काय होतं या ठिकाणी रेकॉर्ड होतं. म्हणजे तुमचं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा काय जाईल प्रोव्हाइड केला जाईल. समजा एखाद्या वेळेस तुम्ही कुठे बाहेर गावी गेला, तुम्ही आजारी असताल, लेक्चर मिस झालंय, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहून तुम्ही काय करू शकता कन्सेप्ट क्लिअर करू शकता. कारण लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपमेंट शिकता एक सुट्टी ठीक आहे पण जर समजा तुम्ही 2 ते 3 सुट्ट्या जर घेतल्या तर तुम्हाला पुढे काय चाललंय तुम्ही 2 सुट्ट्या घेतल्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही जर येऊन बसले तुमच्या लक्षात काही येणार नाही. कारण पहिल्या दिवसावर दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसावर तिसरा दिवस काय असतो डिपेंड असतो. ठीक आहे, म्हणजे तुमची जर एक सुट्टी झाली तुम्हाला काहीच कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला बॅकअप म्हणून आपण काय दिसतोय रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा प्रोव्हाइड करतोय. त्याच्यानंतर पहा तुम्हाला या ठिकाणी जे काय नोट्स आहेत नोट्स मटेरियल तुम्हाला ठिकाणी मी प्रोव्हाइड करणार. तुम्हाला नोट्स काढण्याची आवश्यकता नाहीये. नोट्स सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्यानंतर पहा तुमच्याकडे वैयक्तिक मार्गदर्शन आपण करणार. म्हणजे तुम्हाला जो काही डाऊट असेल तुम्ही डाऊट हा मला काय करू शकता
पर्सनली या ठिकाणी तुम्हाला विचारू शकता. मी तुम्हाला तो जो काय डाऊट असेल तो लगेच तिथल्या तिथे काय करून देईल, क्लिअर करून देईल. त्यानंतर पहा, कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मी काय करून देणार आहे, तुमचं जे काय कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे ते कम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मी देणार आहे. म्हणजे तुमचं कम्प्लिशन सर्टिफिकेट तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. त्यानंतर पहा, बॅच कव्हर झाल्यानंतर तुम्हाला मी प्लेसमेंट असिस्टंट म्हणजे प्लेसमेंट साठी सुद्धा तुम्हाला सपोर्ट केला जाईल. तर आपण आपण ग्रुप तयार केलेला आहे. एक त्या ग्रुपमध्ये जे काही समजा जॉब हायरिंग असते वेगवेगळ्या कंपनीमध्ये, त्या हायरिंगच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. तर लक्षात घ्या, तुमचा रिझ्यूम कशा प्रकारे तयार करायचा आहे, रिझ्यूम कशा प्रकारे अपलोड वेगवेगळ्या साईटवर अपलोड करायचा आहे, इंटरव्ह्यू, त्यानंतर तुमची मॉक इंटरव्ह्यूची सुद्धा या ठिकाणी आपण तयारी करून घेणार आहोत. आपण वेगवेगळ्या ठिकाणी IT इंडस्ट्री मधले पर्सन बोलून तुमच्या सोबत आपण काय करत असतोय, मॉक इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस आपण घेत असतोय. तुमची इंटरव्ह्यूची सुद्धा प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. त्यानंतर पहा, तुम्हाला प्लेसमेंट साठी सुद्धा फुल सपोर्ट दिला जाणार आहे. ठीक आहे, पण लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्हाला स्किल येत नाही तोपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत नाही. कारण लक्षात घ्या, जी काय IT कंपनी, ती IT कंपनी काम करते तुमच्या स्किलवर. म्हणजे काही जणांच्या ठिकाणी डिग्री कंप्लीट असेल, IT इंडस्ट्री ही तुमची डिग्रीवर चालत नाही. तर IT इंडस्ट्रीसाठी तुमच्याकडे लागतं स्किल. जर समजा तुमच्याकडे स्किल असेल, नॉलेज असेल, तुमच्याकडे गुड कम्युनिकेशन असेल, तर तुम्ही सुद्धा काय करू शकता, कोणत्याही IT कंपनीमध्ये तुम्ही जॉब सर्च करून तुम्ही प्लेस होऊ शकता. तर हे झाले तुमचे कोर्सचे हायलाइट्स. त्यानंतर पहा, पुढे जाऊन मी तुम्हाला क्लासचा टायमिंग आणि कोर्सचं ड्युरेशन सांगतो. पहा, क्लास टायमिंग आहे पहा आपला 11 ते 12. आता सुरुवातीला या ठिकाणी पहा, आपण सुरुवातीचे 3 डेमो लेक्चर हे आपले पूर्णपणे फ्री असतील. पहा, तर आज आपला हा पहिला डेमो लेक्चर आहे. त्यानंतर अजून आपण 2 डेमो लेक्चर घेणार आहोत. 3 डेमो लेक्चर आपण पूर्णपणे फ्री देतोय. तर जो काही या ठिकाणी क्लासचा टायमिंग असेल तो 11 ते 12. आता 12 नाहीये, त्यापेक्षा आपला क्लास पुढे चलेल. सुरुवातीला आपण या ठिकाणी टाइम कमी घेणार आहेत, पण नंतरून ज्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित प्रोग्राम्स वगैरे राईट करता येत आहेत, तुम्हाला त्याला एडिटर वगैरे यूज करता येत आहे, त्याच्यानंतर आपलं जे काही लेक्चर असेल ते 1.5 ते 1.5 तास चालेल. पहा, म्हणजे पुढे जाऊन आपली जी काही बॅच आहे आपण 1.5 तास या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. त्यानंतर जे काही कोर्स ड्युरेशन आहे, म्हणजे तुम्हाला जर फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट बॅच जर तुम्हाला कंप्लीट करायची असेल तर जवळजवळ त्यासाठी 8 ते 10 महिने किंवा 12 महिनेही तुम्हाला लागू शकतात. आता डिपेंड्स आहेत आपण या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी कंटेंट्स आपण घेतोय. पहा, तर जी काय बॅच असेल 10 ते 12 महिने सुद्धा तुम्हाला चालेल. असं नाहीये की आपल्याला ती बॅच 10 महिन्याच्या आतमध्येच कव्हर करायची आहे. ती बॅच आपल्याला 12 महिने लागली तरीही चालेल. आपण पूर्ण डीप मध्ये या ठिकाणी काय करणार आहोत, कव्हर करणार पूर्ण प्रॅक्टिकली घेतल्यानंतर मी तुम्हाला डेमो सुद्धा देणार आहेत. पहा, ठीक आहे, तुम्हाला होमवर्क मध्ये तुम्हाला डेमो सुद्धा कंप्लीट करायचे आहेत. समजा ज्यांचं समजा पॉझिटिव्ह असेल, ज्यांची तयारी असेल, त्यांनी बॅच जॉईन करायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, त्यानंतर पहा पुढे समजा तुम्हाला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जी काय सुरुवातीचे 3 दिवस असतील ते 3 दिवस फ्री डेमो लेक्चर असतील. तुम्ही ते 3 दिवस फ्री डेमो लेक्चर करू शकता. उद्यापासून आपण काय करतोय, मॉड्यूल 1 बॅकएंड डेव्हलपमेंट मध्ये कोर जावाला आपण काय करतोय, स्टार्ट करतोय. ठीक आहे, तर पहा तुमचे जर कुणी मित्र मैत्रिणी असतील त्यांनाही सांगा डेमो लेक्चर अटेंड करा. डेमो लेक्चर अटेंड केल्यानंतर तुम्ही तुमचा काय करू शकता, निर्णय घेऊ शकता. ठीक आहे, तर ओव्हरऑल आज पहिला दिवस असल्यामुळे मी काय जास्त बोलत नाहीये. प्रत्येक जण काहीतरी नवीन आहेत. आपण उद्यापासून आपलं जो काय मॉड्यूल 1 असेल तो उद्यापासून आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, तर तुमचे कुणी फ्रेंड्स असतील त्यांनाही सांगा डेमो लेक्चर अटेंड करा. ठीक आहे, आणि तुम्हाला जर काही तुमची शंका असेल तुम्ही मला विचारू शकता. माझ्या ठिकाणी नंबर आहे. ठीक आहे, या नंबरवर तुम्ही मेसेज करून किंवा कॉल करून तुमची जी काही शंका असेल तुम्ही ती मला विचारू शकता. ठीक आहे, त्यानंतर ऑफलाईनचे मेंबर, ऑनलाईनचे मेंबर, तुम्हाला जर काही डाऊट असेल तुम्ही मला विचारला तरीही चालेल. ठीक आहे, तर पहा तुम्ही डायरेक्ट कम्युनिकेशन आपल्याला करायचंय. ऑनलाईनचे मेंबर तुम्ही माईक चालू करून मला बोलू शकता. ऑफलाईनचे मेंबर तुम्ही डायरेक्ट बोलले तरीही चालेल. विचारा एक एक प्रश्न.